हॅलो फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. ॲडव्हान्स एम पी सीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण ॲडव्हान्स एम पी सी या चॅनलवर CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स याबद्दल एक सिरीज चालवत आहोत. आणि या सिरीजचा पहिला व्हिडिओ आपण इंट्रोडक्शन दिलं होतं की एक्झामचं स्वरूप कसं असेल, कोण कोण इलिजिबल असेल आणि या परीक्षा नक्की कधी होतील, तसेच एम पी सीचा अभ्यास करता करता तुम्हाला ह्या परीक्षा कशा प्रकारे देता येतील याबद्दल आपण बोललो होतो. नंतर दोन नंबरचा आपण व्हिडिओ टाकला होता, तो म्हणजे की त्यात कंप्लीट आपण पेपर 1 स्वरूप कसं असतं त्याचे प्रश्न कसे असतात, त्याचे मार्किंग पॅटर्न काय आहे, कोणत्या विषयाला किती प्रश्न येतात, तसेच कोणत्या विषयाचं सोर्सेस कसे वापरावे किंवा पर्टिक्युलर विषयाचं वेटेज किती आहे याबद्दल आपण डिटेल बोललेलो. तर याच सिरीजचा पुढचा व्हिडिओ म्हणून हा 3 नंबरचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. आणि या व्हिडिओचा आजचा विषय आहे आपला पेपर 2, CAPF मधला पेपर 2, जो की बऱ्याच विद्यार्थ्यांना व्यवस्थित लक्षात येत नाही. आणि यासाठी आपण पेपरची कंप्लीट अंडरस्टँडिंग, नक्की क्वेश्चन पेपर कसा असतो, त्यामध्ये प्रश्न कसे आहेत, कोणत्या प्रश्नांना किती वेटेज आहे, वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स काय आहेत त्या बघणार आहोत. तत्पूर्वी बरेच विद्यार्थ्यांना एक डाऊट होता की हा पेपर 2 आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे पूर्ण, आणि या पेपरचं मीडियम काय आहे लिहिण्याचं, हा प्रश्न होता. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगेल की जेव्हा तुम्ही फॉर्म भरता ना या एक्झामचा, तर तेव्हा तुम्हाला या पेपर 2 साठीचं मीडियम विचारलं जातं. आणि इथे 2च ऑप्शन असतात तुम्हाला, एक म्हणजे हिंदी आणि दुसरं म्हणजे इंग्लिश. आता हे हिंदी आणि इंग्लिश मीडियम कंप्लीट 200 मार्काच्या पेपरसाठी नसतं मित्रांनो. तर ते फक्त जो 80 मार्काचा पार्ट आहे निबंधाचा 80 मार्कचा जो पार्ट आहे, त्यासाठी तुम्ही जे मीडियम निवडाल, हिंदी किंवा इंग्लिश, तर त्याचमध्ये तुम्हाला उत्तरपत्रिकेत तो निबंध लिहावा लागतो. आणि उरलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न इंग्लिशमध्येच प्रिंटेड असतात फक्त, आणि तुम्हाला लिहावं पण लागतात इंग्लिशमध्येच. लक्षात घ्या मित्रांनो, कंप्लीट पेपरमध्ये निबंध हा म्हणजे निबंधाचे प्रश्न इंग्लिश आणि हिंदीमध्ये प्रिंट असतात, आणि ते लिहावं पण लागतात की तुम्ही जे मीडियम निवडाल त्यापैकीच त्या मीडियममध्ये लिहावे लागतात. तुमच्या जी अटेंडन्स शीट येते, तुम्ही पेपरला जेव्हा जाल तेव्हा तिथे मेन्शन केलेलं असतं, आणि ते तुम्हाला पण माहीत असतं तुम्ही फॉर्म भरताना काय भरलेलं आहे ते. तसेच तुम्ही इतर जे प्रश्न आहेत ते फक्त इंग्लिशमध्ये असतात आणि त्यांना इंग्लिशमध्ये सोडवायचे. तर आपण डायरेक्ट इन्स्ट्रक्शनने सुरुवात करू. इन्स्ट्रक्शन हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण दिल्यात. माझ्यासमोर हा 2019चा पेपर आहे, CAPF पेपर 2. तर बघा, मी इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन्स वाचतो. पेपरचं नाव आहे जनरल स्टडीज एसे अँड कॉम्प्रिहेन्शन. आणि या पेपरसाठी एकूण वेळ दिलेला आहे 3 तास, आणि एकूण मॅक्सिमम मार्क आहे 200. तर इन्स्ट्रक्शन बघा पेपरच्या. पहिले की त्यांनी क्लिअरली सांगितलं की इन्स्ट्रक्शन्स तुम्ही क्लिअरफुली वाचा, त्या लक्षपूर्वक बघा. तर इन्स्ट्रक्शनमध्ये पहिली इन्स्ट्रक्शन अशी आहे की सर्व क्वेश्चन्स म्हणजे ऑल क्वेश्चन्स हे 6 आहेत, एकूण 6 क्वेश्चन्स, आणि सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करायचे तुम्हाला. म्हणजे यामध्ये तुम्हाला ऑप्शन किंवा ऑरला नाही आहे. म्हणजे 6 क्वेश्चनपैकी तुम्ही म्हणू शकत नाही की मी फक्त 5 सोडवेल किंवा 4 सोडवेल. शेवटी तुमची चॉईस आहे. तुम्हाला जर वेळ कमी पडला तर तुम्ही कमी पण म्हणजे तुमच्यानुसार तुम्ही सोडवाल. पण इथं मॅक्सिमम 6 क्वेश्चन आहेत आणि 6चे 6ही अटेम्प्ट करायचे आहेत, कारण त्यांचे मिळूनच मार्क 200 होतात. ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 महत्त्वाचा, मी मगाशी पण सांगितलं की तो बोथ लँग्वेजमध्ये म्हणजे हिंदी आणि इंग्लिशमध्ये प्रिंट असतो, जो की एसेच आहे क्वेश्चन नंबर. आणि त्या क्वेश्चनचा आन्सर काय सांगितलं त्यांनी की आन्सर टू दिस शॅल बी रिटन आयदर हिंदी ऑर इंग्लिश. म्हणजे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की जे मीडियम म्हणजे ते आन्सर लिहिण्याचं मीडियम तुमच्या अटेंडन्स शीटवर दिलेलं असतं, तुमच्या नावासमोर दिलेलं असतं की तुम्ही कोणत्या मीडियममधून लिहिणार आहात, आणि ते बेस असतं तुम्ही जेव्हा फॉर्म भरला आहे त्यावर. ठीक आहे. आणि पुढे बघा, आता त्यांनी असं म्हटलं आहे की पुढे
तेच मीडियमचं तुम्ही कोणत्या मीडियममध्ये लिहिणार आहेत ते तुमच्या ॲन्सर शीटवर तुम्ही मेन्शन करायला हवं. आता पुढे बघा, पुढचे प्रश्न म्हणजे अदर क्वेश्चन्स त्यांनी म्हणलं आहे की ते प्रिंटेड कशात असतील, इंग्लिश ओनली, फक्त इंग्लिशमध्ये प्रिंट असतील आणि ते अटेम्प्टसुद्धा करायचे आहेत फक्त इंग्लिशमध्ये. मित्रांनो, ह्या इन्स्ट्रक्शन्स खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्ही काळजीपूर्वक बघा, कारण तुम्हाला एक्झाममध्ये याचा फायदा होईल निश्चितच. तसेच जे प्रश्नांचं मार्क किती आहेत वगैरे ते प्रश्नांच्या समोर दिले असं ही इन्स्ट्रक्शन आहे पुढची. पुढे बघा, ऑल पार्ट्स ऑफ क्वेश्चन म्हणजे जे काही सर्व क्वेश्चनमधले सब क्वेश्चन्स वगैरे असतील तर ते अटेम्प्ट करायचे तुम्हाला ॲट द प्लेस डिझिग्नेटेड फॉर देम इन द क्वेश्चन बुकलेट, म्हणजे क्वेश्चन कम ॲन्सर बुकलेटमध्ये. म्हणजे जी तुम्हाला ॲन्सर शीट दिलेली असणार आहे तिथे UPSC काय करते की सर्व क्वेश्चन्स प्रिंट करतं असे आणि त्या खाली ब्लँक स्पेस दिलेला असतो. मग एक समजा क्वेश्चनला 2 पानं लागतात तर जनरली UPSCने 3 पानं दिली असतात, कारण तुमच्या हँडरायटिंगनुसार ते व्हॅरी होतं. तर आपण पुढे तो ॲन्सर शीटचा फॉर्मॅट पण बघणार आहोत कसं असतं नक्की. तर त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला जिथे जो क्वेश्चन विचारला आहे तो क्वेश्चन तिथेच मार्क करायचा आहे आणि अटेम्प्ट जे आहेत तुमचे क्वेश्चन्सचे ते काउंट केले जातील सिक्वेन्शियल ऑर्डरने. समजा आता तुम्हाला निबंध म्हणजे पुढे जाऊन बोलणार आहोत की निबंध टोटल 6 दिलेत आणि 6पैकी तुम्हाला निबंध 4च लिहायचे, पण तुम्ही असं केलं की कंप्लीट 6च्या 6 निबंध लिहिले. तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचली नाही आणि 4 लिहायचे होते पण तुम्ही टोटल 6 लिहिले. तर त्यांनी काय म्हटलं की अटेम्प्ट्स ऑफ क्वेश्चन्स किंवा पार्ट्स शेल बी काउंटेड इन सिक्वेन्शियल ऑर्डर. म्हणजे मग ते UPSC काय करणार, फक्त 4च चेक करणार. मग ते कोणते 4 चेक करणार, सुरुवातीचे 4, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. जरी तुम्ही पुढचे 2 ऐसे खूप भारी लिहिले असतील तरी ते चेक केले जाणार नाहीत, कारण तुम्हाला 6पैकी फक्त 4 लिहायला सांगितलेत आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही सुरुवातीचेच काउंट करणार. कारण उत्तरपत्रिका अशी डिझाईन केलेली असते की त्यामध्ये क्वेश्चन्स डिरेक्टली प्रिंट असतात त्यांनी केलेले. उत्तरपत्रिकेचं स्वरूप आपण बघूया तुमच्या माहितीसाठी. माझ्यासमोर 2017ची उत्तरपत्रिका आहे, त्यांनी तुमच्या माहितीसाठी दिलं आहे, वेबसाईटला आहे उपलब्ध. तर बघा, इथं तुम्हाला परीक्षेचं नाव टाकावं लागतं, कोणती परीक्षा देतात त्या वर्षीचं. CEPF AC 2017 म्हणजे आत्ता तुम्हाला 20 किंवा 2021 असं टाकावं लागेल. तर तुमचं मीडियम एक्झाम ते तुमचं हिंदी आहे का इंग्लिश आहे हे तुम्हाला टाकायचं तुमच्या अटेंडन्स शीटवर जे दिलेलं आहे ते. आता इथे ह्या बेसिक इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या आपण इथे पण बघत आहोत आता सध्या, ठीक आहे. तर आता बघा, आपण पुढे बघूया की बेसिक इन्फॉर्मेशन काय भरती. तर तुमचा इथं रोल नंबर भरावा लागतो, तसेच परीक्षेचं नाव इथे अगेन आणि पेपरचं नाव प्रिंट असतं, तुमचा ॲन्सर शीटचा नंबर असतो, तुमचा अटेंडन्स म्हणजे ह्या इतर गोष्टी तुमच्यासाठी तुम्ही नाही भरायच्या, त्या निरीक्षकाने भरायच्या. तर आता महत्त्वाचं बघा पेपर कसा असतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, डूज म्हणजे काय करावे या बाबतीतच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही बघून घ्या. या ॲन्सर शीटचा फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो, तुम्ही ते बघून घ्या. आता बघा, निबंधाचा क्वेश्चन आहे आणि निबंध तुम्हाला टोटल 6 दिलेले असतात आणि 6पैकी तुम्हाला 4 लिहायचे असतात. तर त्यातला लगेच पहिला निबंध इथे दिला आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 1मधला A, क्वेश्चन नंबर 1मधला A दिला इथे आणि तो एसे प्रिंट केला आहे, म्हणजे त्याचा टायटल. तर तुम्हाला इथे पूर्ण हा ब्लँक स्पेस आहे, या ब्लँक स्पेसमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, ही जी लाईन दिलेली आहे म्हणजे ही बॉर्डर लाईन, तर याच्या इकडे बाहेर पण लिहायचं नाही आणि इकडे बाहेर पण लिहायचं नाही. म्हणजे जर तुमचे सारखे शब्द बाहेर जात असतील तर एक ते चुकीचं साईन म्हणून समजलं आणि तुमचे मार्क्स पण कट होऊ शकतात, कारण इथं क्लिअरली इन्स्ट्रक्शन दिले आहे. बघा, इथं क्लिअरली म्हटलं की त्यांनी कॅन्डिडेट मस्ट नॉट राईट ऑन दिस
मार्जिन, म्हणजे कॅन्डिडेटने या मार्जिनवर लिहायचं नाही असं म्हटलंय. तर बघा, असंच तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो. तर एक निबंध लिहायचा आहे ना. पहिल्या निबंधासाठी बघा, पेज नंबर 1 म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे असे टोटल 6 पेज एका एसेसाठी दिलेत आणि टोटल 300 शब्द. मग विद्यार्थ्यांना त्यांच्या हँडरायटिंगच्या साईजवर किंवा त्यांच्या एका लाईनमध्ये किती शब्द बसतात, एका पेजवर किती बसतात, त्यानुसार ते व्हॅरी होईल. पण तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. लक्षात आलं? आता बघा, प्रिसेसाठी पण इथे फॉर्मॅट दिला आहे, तो पण आपण लगेच बघून घेऊया आणि आपण मग पुढे प्रश्न कसे असतात ते त्यावर लगेच कंटिन्यू करूया. हे बघा, प्रिसेसाठीचं क्लिअरली तुम्हाला प्रश्नपत्रिका एक वेगळी दिली जाणार आहे आणि ही उत्तरपत्रिका असेल, त्यात पण तुमचे प्रश्न प्रिंट असणार आहेत. तर इथे तुम्हाला 1/3 सारांश लिहायचा आहे. तर त्याबद्दलचा जो पॅसेज आहे तो पण दिलेला आहे आणि हा क्लिअरली इंग्लिशमध्ये आहे, आपण इन्स्ट्रक्शनमध्ये वाचलंच म्हणा. आणि त्याचं तुम्हाला 1/3 सारांश या बॉक्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे उत्तरपत्रिकेत तुम्हाला प्रश्नही आहेत आणि उत्तरं तिथेच त्याला जोडून लगेच लिहायचे. तर प्रश्न तुम्हाला इथे बॉक्समध्ये एक समजा तुम्हाला द लिहायचं आहे, तर इथे तुम्हाला ह्या बॉक्समध्ये द लिहावं लागेल. इज लिहायचं आहे, इज इथे एका बॉक्समध्ये. मग असे शब्द काउंट होणार 1 2 3 4 आणि 5 6 7 8 9 10. मग टोटल त्याची संख्या त्यांनी लगेच काउंट केली 10. तुम्हाला जर पॅराग्राफ सोडायचा असेल, सपोज की तुमचं इथपर्यंत लिहून आले, म्हणजे इथे शेवटचा शब्द झाला आहे आणि पॅराग्राफ सोडायचा आहे, तर पॅराग्राफ सोडताना आपण कसं करतो, गॅप सोडतो सुरुवातीला. तर इथून तुम्ही चालू करू शकता. मग तुमचे हे 2 वर्ड्स काउंट केले जाणार नाहीत. असं टोटल शेवटी बघा, साधारणतः 160 शब्दांचं दिले, कारण तुम्हाला पॅसेज देतानाच किती दिलेलं आहे, इथे 381 शब्द दिलेत आणि 381 शब्दांचं तुम्हाला 1/3 करायचं, ते साधारणतः 127 येईल. ठीक आहे. तर ते 127 शब्द समजा इथे तुमचे इथपर्यंत येतील. 127 इथपर्यंत येईल, पण कदाचित तुम्ही वरती पॅराग्राफ केला असेल एखादा, तर तो खाली पण येईल. त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. तुम्हाला उत्तरपत्रिकाचा फॉर्मॅट दाखवायचा होता. तसेच आपल्याकडे काही ग्रामरचे प्रश्न असतात. तर ग्रामरच्या प्रश्नांसाठी पण बघा, असे शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दांना जे काही इन्स्ट्रक्शन दिल्यात ते त्याबद्दलचं तुम्हाला इथे ॲन्सर लिहायचं असतं. तर आपण ही बघितली उत्तरपत्रिका. आपण आता परत आपल्या क्वेश्चन पत्रिकेच्या तिकडे जाऊ आणि त्याबद्दल बघूया की नक्की क्वेश्चन्स कसे येतात वगैरे. आपण बेसिक इन्स्ट्रक्शन वाचल्या, उत्तरपत्रिका कशी आहे ती बघितली. आता डिरेक्टली प्रश्नांकडे जाऊया. तर टोटल प्रश्न आहे 6 आपण वाचलेलं. तर त्यातला प्रश्न क्रमांक 1, त्यामध्ये म्हटलं की राईट एसेस ऑन एनी फोर फॉलोइंग इन अबाउट 300 वर्ड्स. 300 शब्दांमध्ये तुम्हाला प्रत्येक निबंध लिहायचा आहे आणि असे निबंध किती लिहायचे तुम्हाला, तर 6 पैकी 4 लिहायचे. एनी 4 म्हटले कारण इथे बघा ABCDEF, तर असे 6 विषय दिले तुम्हाला आणि 6 पैकी कोणतेही 4 वर लिहायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हे जे 6चे 6 एसे आहेत ते तुमच्या ॲन्सर शीटमध्ये कम्प्लिटली प्रिंट असणार आहेत. मग त्या 6 पैकी तुम्हाला कोणते लिहायचे ते तुम्ही लिहू शकता. समजा तुम्ही 1 नंबरचा एसे लिहिला आहे, 2 नंबरचा तुम्हाला लिहायचा नाही, 3 नंबर लिहिला आहे तुम्ही, 4 नंबर लिहिला आहे, 5 नंबर तुम्हाला लिहायचा नाही, 6 नंबर लिहिला, तर तुम्ही समजा आता 2 नंबर लिहिला नाही तर तुम्ही त्याला त्या ब्लँक शीटवर काट मारायची अशी तिरकी. सेम तुम्ही 5 नंबर लिहिला नाही तर त्याला काट मारायची. मग तुमचे चेक करताना एक्झामिनर काय चेक करेल, तुमचा हा 1 2 3 आणि 4 याचेच तुम्हाला मार्क मिळतील. पेज ब्लँक सोडायचं नाही असं त्यांनी क्लिअरली इथे इन्स्ट्रक्शनमध्ये म्हटले. म्हणजे की तुम्ही अनलेस स्ट्रक आउट अटेम्प्ट क्वेश्चन मार्क शेल बी काउंटेड. तुम्ही जर स्ट्रक आउट म्हणजे किंवा काट मारली नाही पेपरला, फक्त एकच सिंगल काट मारायची, अशी डबल काट नाही मारायची, तर तुम्हाला त्याचे मार्क्स म्हणजे काउंट होण्यास प्रॉब्लेम होईल. त्यामुळे क्लिअरली तुम्ही कट करा. त्यांनी सांगितले पेज लेफ्ट जेवढं ब्लँक असेल, जेवढे पेज ब्लँक सोडाल तुम्ही, तेवढे तुम्ही स्ट्रक ऑफ करा, म्हणजे त्याची एक काट मारा. आपण एसेचे प्रश्न बघूया. तर एसेला आपल्याला कोणतेही 4 सोडवायचे.
आणि प्रत्येक एसेला मार्क आहेत 20. मग असे 4 एसेंचे मार्क होतात टोटल 80 मार्क. म्हणजे 200 पैकी 80 मार्क तुमचे निबंधालाच आहे. 4 एसे गुणिले 20 असा हा पॅटर्न आहे. तर तुम्हाला 6 पैकी 4 लिहायचे हे लक्षात ठेवा. आणि एसेचे टॉपिक डिटेल आज वाचत नाही, कारण आपल्याला आजचा मोटिव्ह हाच आहे की तुम्हाला फक्त क्वेश्चन पेपरचं अंडरस्टँडिंग करून द्यायचं आहे. तर असे वेगवेगळे विषय आहेत इथे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्यापैकी खूप लोकांना हा नवीन प्रकारचा वाटेल प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 2 आणि त्यामध्ये म्हटले की राईट आर्ग्युमेंट्स फॉर अँड अगेन्स्ट. हा शब्द महत्त्वाचा आहे. इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता इथे तुम्हाला ऑप्शन नाही आहे. जसं तिथं एसेला तुम्हाला 6 पैकी 4 लिहायचे होते, तसं इथे बघा एसेचं एक अजून वैशिष्ट्य, जसं की मग असे म्हटलं पण हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण तोच एसेचं टायटल दिलेलं आहे. तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्यानुसार तुम्ही समजून घेऊ शकता. तसं ह्या बाकीच्या प्रश्नांना आता इंग्लिशमध्येच फक्त आहे, हिंदीमध्ये दिलेलं नाही. तर हा 2 नंबरचा प्रश्न आपण बघत होतो, तो आर्ग्युमेंट्स आहे. आर्ग्युमेंट्स म्हणजे नक्की काय आणि ते कसं असतं वगैरे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण आता तुम्हाला एवढं सांगेल की एखादं हे वाक्य समजा, थोडक्यात सांगतो की डिजिटल टेक्नॉलॉजी मे रिप्लेस बुक्स विथ कम्प्युटर्स. म्हणजे डिजिटल जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो ती पुस्तकांना एक पर्याय होऊ शकते किंवा ती पुस्तकांना एक पर्याय बनेल कम्प्युटरसोबत. म्हणजे पुस्तकं जशी आपण वापरतो तसंच डिजिटल टेक्नॉलॉजी वापरू आणि ती पुस्तकांसारखीच युजफुल वगैरे असेल असं त्यांना म्हणायचं आहे. तर या संदर्भात आपल्याला फॉर म्हणजे त्याच्या पॉझिटिव्ह बाजूने पण लिहायचं आहे आणि अगेन्स्ट बाजूने, की बाबा ते स्टेटमेंट कसं योग्य आहे किंवा कसं अयोग्य आहे, कसं युजफुल ठरू शकतं. तर असं तुम्हाला लिहायचं आहे. तर असे तुम्हाला हे 2 सब्जेक्ट दिलेत वेगवेगळे आणि प्रत्येकाचं फॉर अगेन्स्ट लिहायचं आहे तुम्हाला. आणि प्रत्येकाला मार्क आहेत इथं 20. मग दोन्हींचे मिळून होतात 40 मार्क. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे हा प्रश्न इथं तुम्हाला खूप चांगले मार्क येऊ शकतात. ते कसं करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 बघा. 3 मध्ये म्हटलं की राईट रिपोर्ट्स ऑन फॉलोइंग अबाउट 200 वर्ड्स. तुम्हाला इथं की वर्ड्स महत्त्वाचे दिलेत. सेम एसेमध्ये पण तुम्हाला दिलं होतं की इथे बघा 300 शब्दांमध्ये एक निबंध लिहायचा होता. तसंच इथे फॉर अगेन्स्टला तुम्हाला शब्दांचं लिमिट दिलेलं नाही. पण रिपोर्ट्समध्ये मात्र तुम्हाला इथे तुम्हाला काय दिलं आहे की 200 शब्दांचं लिमिट दिलेलं आहे आणि प्रत्येकाला मार्क आहेत 10. दोन्हींचे मिळून होतात 20 मार्क. म्हणजे इथे अगेन तुम्हाला कंपल्सरीच आहेत हे दोन्ही. तर हे सब्जेक्ट दिलेत तुम्हाला आणि त्यांचं तुम्हाला इंग्लिशमध्ये रिपोर्ट लिहायचा आहे. तर रिपोर्ट कसा लिहायचा याबद्दल पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूया. 4 नंबरचा प्रश्न बघा. हाच आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे की तो तुम्हाला प्रिसे लिहायचा आहे, म्हणजेच 1/3 लिहायचं आहे. जे आपण उत्तरपत्रिकेत बघितलं त्याचा फॉर्मॅट कसा असतो ते तुम्हाला 1/3 लिहायचं आहे. आणि त्यांनी क्लिअरली इथं मेन्शन केलं आहे की डू नॉट सजेस्ट ए टायटल. म्हणजे तुम्ही जो प्रिसे लिहिणार आहात ॲन्सर शीटमध्ये, तर तुम्हाला त्याच्याबद्दल टायटल तुम्हाला द्यायचं नाही. कारण MPSCला राज्यसेवा मुख्य परीक्षेला तुम्हाला जो प्रिसे लिहायचा होता तर त्याच्यात तुम्हाला टायटल विचारलेलं आहे त्यांनी. तर इथे तुम्हाला टायटल लिहायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर आपल्याकडून त्या मिस्टेक होतात, कधी कधी लिहिलं जातं, तर ते चुकीचं साईन आहे. अजून त्यांनी एक क्लिअरली दिलं आहे की बघा, राईट ॲज फार ॲज पॉसिबल इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे पॅसेजमधले शब्द न घेता पण हा क्रक्स ठेवून तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलं पाहिजे. आणि प्रिसे मस्ट बी रिटन ओनली इन प्रिसे फॉर्मॅट, जो फॉर्मॅट आपण मगाशी ॲन्सर शीटमध्ये बघितलेला आहे, म्हणजेच बॉक्सच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. आता हा पॅसेज दिला आहे, तर पॅसेजच्या शेवटी मी जस्ट तुम्हाला दाखवतो की किती शब्दांचा दिला आहे. इथे बघा 351 शब्द आहेत टोटल. तर 351 शब्दांचं 1/3 होईल साधारण 117. ठीक आहे. तर 117च्या अराउंड आसपास, म्हणजे ±5 चालतील, पण जास्त प्लस नको आणि खूप मायनस पण नको. साधारणतः 110च्या आसपास लिहिलं काय, किंवा तुम्ही 122च्या आसपास लिहिलं तरी चालू शकतं.
तर हे कसं लिहायचं ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तत्पूर्वी प्रिसेचे मार्क बघा किती आहेत. तुम्हाला प्रिसेसाठी त्यांनी 15 मार्क दिले आहेत. 15 मार्काला ॲक्च्युली खूप म्हणजे जास्त मार्क आहेत आणि चांगला टॉपिक आहे हा. पुढे 5 नंबरचा प्रश्न बघा. त्यामध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. म्हणजे क्लिअरली इथं राज्यसेवेचं जे सी सेट असतं ना, त्याच प्रकारातला हा प्रश्न आहे. आपल्याला तिथे फक्त की MCQs सोडवायचे होते. इथे आपल्याला हा पॅसेज वाचायचा आहे आणि या पॅसेजच्या बेसवर आपल्याला प्रश्नांचे उत्तर लिहायचे आणि त्याला मार्क आहेत एकूण 20 मार्क आणि तिथे प्रश्न असतात टोटल 5. प्रत्येकाला 4 मार्क असतात. 4 गुणिले 5 20. बघा हा पॅसेज दिला आहे आणि तुम्हाला माझ्या अनुभवानुसार सांगेल की हा पॅसेज किंवा हा प्रश्न ओव्हरऑल खूप सोपा असतो. म्हणजे प्रश्नांचं उत्तर तुम्हाला क्लिअरली पॅसेजमध्ये सापडून जातं. फक्त हे तुम्हाला तुमच्या भाषेत व्यवस्थित लिहायचं असते आणि या प्रत्येकाचे मार्क असतात 4. असं टोटल हा 20 मार्काचा प्रश्न आहे. आता पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. आपल्यापैकी खूप साऱ्या लोकांना या प्रश्नाचं अंडरस्टँडिंग आहे. ते कसं तुम्हाला सांगतो. आपण बघा गट क असेल, गट ब असेल आणि राज्यसेवा असेल, तसेच वनसेवा असेल किंवा ॲग्रीची एक्झाम असेल, या सगळ्या एक्झाममध्ये आपल्याला मराठी इंग्लिश ग्रामर आहे आणि ते ऑब्जेक्टिव्ह आहे. आपल्यापैकी खूप सारे लोक म्हणजे इंग्लिश बाबत चांगलं प्रिपेअर करतात इंग्लिशचं. सेम इथे 6 नंबरचा क्वेश्चन हा एकूण 25 मार्काला आहे. त्यातला हा ए इथे आता 10 मार्काला आहे, त्याबद्दल बोलतोच. पण हे 25 मार्क तुम्हाला डायरेक्टली MPSCच्या तुमच्या परीक्षेच्या संबंधित आहे. त्यामुळे या प्रश्नात तुम्हाला खूप मार्क घेण्याचा जास्त स्कोप आहे. तो कसा बघा. इथे 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये सब क्वेश्चन आहे ए आणि रिराईट द सेंटेन्सेस ॲज डायरेक्टेड. म्हणजे खाली दिलेले सेंटेन्स हे प्रश्न तुम्हाला दिलेल्या सूचनानुसार लिहायला सांगितले आणि त्या सूचना तुम्हाला कंसात इथे मिळतील प्रत्येक प्रश्नाच्या समोर. तर असे 10 प्रश्न असतात आणि प्रत्येकाला 1 मार्क असतो. बघा इथे समजा आता हा एक सब क्वेश्चन आहे म्हणजे 6A 1 नंबरचा. तर तिथे काय विचारले की ॲड ए सुटेबल क्वेश्चन टॅग. म्हणजे तुम्हाला इथे फक्त क्वेश्चन टॅग वापरायचं आहे कारण क्वेश्चन टॅग तुम्ही अभ्यासला आहे. तसेच इथं बघा पुढचा क्वेश्चन चेंज द निगेटिव्ह सेंटेन्स युझिंग ग्रेट. इथे पुढे बघा चेंज द व्हॉइस म्हटलं आहे. चेंज टू द सिम्पल क्वेश्चन सिम्पल सेंटेन्स. अगेन इथं चेंज टू कंपॅरेटिव्ह डिग्री विदाउट चेंजिंग द मिनिंग. राईट सुटेबल प्रिपोजिशन. या सर्व गोष्टी तुम्ही अभ्यासल्या आहेत त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये. इथे फक्त तुम्हाला लिहायचं आहे आणि हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला उत्तरपत्रिकेत प्रश्न प्रिंट असेल. फक्त उत्तर लिहिताना कंप्लीट सेंटेन्स तुमच्या हँडरायटिंगने लिहायचं. फक्त इथं ब्लँक स्पेस दिल्यामुळे इथंच क्वेश्चन टॅग ॲड नाही करायचा. तर खाली मोकळ्या स्पेसमध्ये तुम्हाला क्लिअरली ते लिहायचं आहे. तर 6A नंबरच्या क्वेश्चनला आहे 10 मार्क. आता बघा 6B बघू आपण पुढे. तर 6B बघा हा B नंबर आणि तो आहे 10 मार्काला. 5 आपल्याला कीवर्ड्स दिलेत किंवा फ्रेजेस दिलेत. आता आपण इन्स्ट्रक्शन वाचू. यूज द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेजेस इन सेंटेन्सेस ऑफ युअर ओन सो ॲज टू ब्रिंग आउट देअर मिनिंग क्लिअरली. डू नॉट चेंज द फॉर्म ऑफ द वर्ड. आता बघा यांनी बेसिकली काय म्हटलं की जे खाली तुम्हाला वर्ड्स दिलेत किंवा फ्रेजेस दिलेत तर ते तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये एक वाक्य बनवा आणि त्यामध्ये ते यूज करा. आणि त्यामुळे ते यूज केल्यामुळे कसं होईल की त्या एक सेंटेन्सचं तुम्हाला एक अर्थ सांगता येईल व्यवस्थित. आणि हे करताना मात्र तुम्ही असं करायचं की तो जो कीवर्ड असेल किंवा ती जी फ्रेज असेल तर त्याचा फॉर्म नाही बदलला पाहिजे. म्हणजे त्याचं स्वरूप नाही बदललं पाहिजे. तर हे तुम्हाला 5 कीवर्ड्स दिलेले असतात. कधी कधी इथं सिनॉनिम अँटोनिम दिलेलं असतं, त्याचे तुम्हाला बद्दल लिहायचं असतं. तर हे थोडं व्हॅरी होईल पण एक बेसिक फॉर्मॅट तुमच्या लक्षात येईल. आता समजा वॉच आउट हा शब्द आहे तर वॉच आउट शब्द तुम्हाला एक सेंटेन्स लिहून त्यामध्ये कुठेतरी यूज करायचा आहे.
जेणेकरून ह्या वाक्याचा पण पूर्ण अर्थ समजेल आणि हा शब्द पण व्यवस्थितरित्या वापरला जाईल. आणि याला प्रत्येकी मार्क आहे. म्हणजे या 1 नंबर याला 2 मार्क आहेत. असे एकूण 5 ह्यांचे 10 मार्क झाले. आता पुढचा आणि शेवटचा सगळ्यात सब क्वेश्चन हा 6 नंबरचा सी, म्हणजे 6C. तर यात काय म्हटले बघा, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस विदाउट मेकिंग एनी अननेसेसरी चेंजेस. म्हणजे या वाक्यातील काही म्हणजे मिस्टेक्स आहेत किंवा इनकरेक्ट वाक्य आणि ते तुम्हाला करेक्ट करायचे विदाउट मेकिंग अननेसेसरी चेंजेस. म्हणजे खूप काही असे अनावश्यक बदल करून तुम्हाला ते करायचं नाही. तर बेसिक जेवढी नीड आहे तेवढंच करायचं आहे. आणि जनरली बघा मित्रांनो, आपण ऑब्जेक्टिव्हचा पेपर सोडवताना तिथं आपल्याला विचारलेलं असतं की चूज करेक्ट किंवा चूज इनकरेक्ट असं प्रश्नांमध्ये असतं. तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघितले तर सेम त्याच प्रकारातलं आहे. फक्त आपल्याला इथं ते लिहायचं आहे की नक्की काय मिस्टेक आहे, पूर्ण वाक्यामध्ये कुठे मिस्टेक आहे आणि ती मिस्टेक काढून आपल्याला नवीन वाक्य लिहायचं आहे. कधी कधी असं होतं की त्यांनी काही मिस्टेकच दिलेली नसते, तर ते स्टेटमेंट आपल्याला समजलं पाहिजे नक्की काय मिस्टेक आहे. तर याचे मार्क होतात एकूण 5 मार्क. असे टोटल एकूण आपण 200 मार्कांचं आज पेपरचं बघितलं. 200 मार्कांचा पेपर आहे हा पूर्ण रिटर्नचा. तुम्हाला लँग्वेजबद्दल बोललो, लँग्वेज हिंदी आणि इंग्लिश आपण बघितलं की कसं कुठे लिहायचं आहे तुम्हाला. तसे 200 मार्काला तुम्हाला 3 तास आहेत. तर ॲक्च्युली 3 तासामध्ये तुम्हाला कसं मॅनेज करायचं आहे वगैरे ते आता तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड होईल. प्रश्नांचं स्वरूप बघितलं आपण की प्रश्न नक्की कुठल्या प्रकारातले आहेत, त्यांचा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल मार्किंग पॅटर्न बघितला. तसेच आपण मित्रांनो उत्तरपत्रिकेचं महत्त्वाचं स्वरूप बघितलं की उत्तरपत्रिका कशी असते, त्यावर दिलेले इन्स्ट्रक्शन, त्यावर प्रिंट असणारे प्रश्न आणि तसेच तुम्हाला शब्द लिमिट तुमच्या हँडरायटिंगवर ते बेस आहे, पण तुम्हाला मोठा स्पेस करून दिलेला आहे त्यांनी, त्यामुळे काही अडचण नाही. तसेच एखादं पेज ब्लँक्स सोडलं गेलं असेल तर ते कसं काट मारायचं ते तुम्हाला सांगितलं आहे. असं मारू शकता किंवा तुम्ही असं पण कट करू शकता, फक्त क्रॉस कट नका करू. तर त्या गोष्टी लक्षात घ्या. पेपर 2चं एक आपण आज बेसिक अंडरस्टँडिंग घेतलं. पेपर 2बद्दलचे प्रिपरेशन ॲक्च्युअल टॉपिकनुसार प्रिपरेशन, समजा एसे आहे कसा लिहायचा आहे किंवा रिपोर्ट कसा लिहायचा आहे किंवा फॉर अगेन्स्ट असेल तर ते कसं लिहायचं आहे. तसेच इतर गोष्टी पण आहेत, ग्रामरबद्दल काय असेल किंवा कॉम्प्रिहेन्शन कसं लिहायचं. तर ह्या गोष्टींसाठी आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बोलणार आहोत. तुर्तास या पेपरचं अंडरस्टँडिंग तुम्ही स्वतः पण करून घ्या. हा पेपर PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक अवेलेबल करून देईन. तुम्ही स्वतः डाउनलोड करा, तुम्ही बघून घ्या, वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. आणि आत्तापासूनच MPSCचा अभ्यास करता करता त्याचं कसं प्रिपरेशन करता येईल हे तुम्हाला लक्षात येईल. जे लोक आत्ता 2020ला परीक्षा देतात त्यांना पण याचा फायदा होईलच, पण 2021मध्ये जे लोक परीक्षा देणार आहेत त्यांना याचा खूप जास्त फायदा होईल. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी हे काळजीपूर्वक बघा आणि त्या इन्स्ट्रक्शननुसार फॉलो करा. आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बाकी टॉपिकबद्दल बोलूया. तुर्तास मी आपली रजा घेतो. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.